गोलंदाजीवर डावातील 5व्या चेंडूवर सांघिक धावसंख्या अवघी 2 अशी असताना मैदानावर नवीन फलंदाज मैदानावर सागर मोर्ये याची वर्णी लागते. पहिल्या चेंडूवर सुरेख असा स्वीपचा फटका. डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. जो प्राथमिक अभ्यास मी प्रतिस्पर्धी संघाचा केलाय, या मैदानाचा केलाय, त्या अभ्यासाची प्रचिती देत आल्या आल्या स्वीपच्या बहारदार फटक्याद्वारे एक उत्तुंग असा षटकार तुलवत सागर स्वतःचं खातं खोलतोय. पहिल्या षटकाची सांगता होते सांघिक धावसंख्या धावफलकावर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. छत्रपती चषक 2023 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक प्रतिष्ठेची अशी क्रिकेट स्पर्धा. आज या क्रिकेट स्पर्धेचा एकंदरीत 4था दिवस. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी व अनअनुभवी खेळाडूंच्या सानिध्यात यावर्षी एक नवीन प्रयोग केला जातोय या स्पर्धेदरम्यान की गोवा राज्यातील एक खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून घेण्याची उपलब्धता प्रत्येक संघासाठी निर्माण करून दिली ती छत्रपती चषकाच्या निमित्तानं छत्रपती मित्रमंडळाने. उद्देश यामागे एकच होता की गोवा राज्यातील खेळाडू हे व्यावसायिक खेळाडू जर या स्पर्धेमध्ये उतरले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा अपकमिंग टॅलेंट सिंधुदुर्गाचं त्यांना होईल आणि त्या अनुभवाच्या फायद्याद्वारे आगामी येणाऱ्या क्रिकेटच्या कालावधीत किंवा क्रिकेटच्या हंगामामध्ये ते निश्चितपणे आपल्या कामगिरीनं आपला स्तर उंचावू शकतात. हाच एकमेव उद्देश या स्पर्धेमध्ये आयकॉन गोव्यातील खेळाडू ठेवण्याचा होता आणि तो उद्देश खऱ्या अर्थानं सफलतेकडे वळतोय. गोलंदाजीवर परत एकदा दर्शन बांदेकर, उंचपुरा असा हा गोलंदाज. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर छपकन वर येतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. गजा सूर्याजीचा इरादा सपशेल फोल ठरतोय. परत एकदा गजा सूर्याजी हा दर्शन बांदेकर जो पॅव्हिलियन एंडकडनं गोलंदाजी करतोय त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी हा सज्ज. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक असेल. दर्शन बांदेकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास टीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव जोखमीची ठरू शकली असते मात्र यष्टिरक्षकाची काहीशी गफलत ही पथ्यावर पडते. फलंदाज गजा सूर्याजीच्या नशिबाची साथ गजा सूर्याजीला मिळते की शॉर्ट मिड विकेटवरनं अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण होऊन परती चेंडूची तत्परतेनं यष्टिरक्षकाच्या दिशेनं झाली होती. मात्र चेंडू यष्ट्यांवर ओढवण्याच्या प्रयत्नात चेंडू हातनं निसटतोय. यष्टिरक्षकाचा हात चेंडूला लागतोय आणि त्यामुळेच गजा सूर्याजी हा धावचित होता होता वाचत एकेर धावेचं रूपांतर 2 धावात हे होत आहे. दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय तो बांदा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू फटका व्यवस्थित येत नाही. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावतोय. बहुधा या ठिकाणी गौरेश नागवेकर आपल्या स्क्रीनवर दिसतोय. एक साधा सोपा झेल टिपतोय व गजा सूर्याजीला जीवनदान मिळालेली खेळी ही पुढे चालू न राहता अखेर गजा सूर्याची शिकार ठरतोय तो दर्शन बांदेकरची दुसऱ्या गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावर.
दर्शन बांदेकरला मिळते ते पहिलं यश, एकंदरीत दुसरं यश प्राप्त होते भूमी स्ट्रायकर्स संघाला, ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एकमेव षटकार या ठिकाणी जो निघतोय फलंदाज सागर मोर्ये याच्या खाती, त्याचा अपवाद वगळता सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा दर्शन बांदेकरचे गोलंदाज येताना दिसत आहेत. परत एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. नवीन फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर, अतिशय नेत्रदीपक असा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, हा सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. का मला आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेत खेळण्याची उपलब्धता निर्माण करून दिली बांदेश्वर बांदा संघाने, जे माझ्याकडे निश्चितपणे कौशल्य आहे, ते कौशल्य मी सादर करेन. आपल्या बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी एक आक्रमकतेने नटलेली खेळी करेन आणि निश्चितपणे आपल्या संघाला मजबूत अवस्थेत नेऊन ठेवीन या इराद्यानं आल्यास गुरुप्रसाद आरोस्कर एक आकर्षक असा चौकार टोलवतोय. तो दर्शन बांदेकर याच्या गोलंदाजीवर. चौथा धावा धावफलकावर. परत एकदा ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. एकेरी धाव घेण्यासाठी आपलं घर सोडलं होतं ते गुरुप्रसादने, मात्र जोपर्यंत फेक येते गौरे एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 15 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर 15 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पंधरा धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दर्शन बांदेकर क्षेत्ररक्षण रचना सजवतोय. तो सागर मोर्येला आल्या षटकार टोलवतोय. सागर आपले इरादे स्पष्ट करतोय. मधल्या एष्टीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय. मनगती फटक्याने चेंडू हलकेच वळवला जातोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण गौरीश करणं. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने 2 चेंडू 7 धावा असं फलंदाजीचं पृथक्करण हे सागरचं. तर दुसऱ्या बाजूनं गुरुप्रसाद आरोस्कर 2 चेंडूंवर 5 धावा. ही डाव्या उजव्या हाताची जोडगोळी निश्चितपणे प्रतिभाशाली कामगिरी करण्यास सक्षम, मात्र एक चॅलेंजिंग अशी या ठिकाणी जी खेळपट्टी, त्या खेळपट्टीवर या दोन्ही फलंदाजांचा कस लागेल यात तीळ मात्र शंका नाही. मैदानाचा फायदा घेत एका कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाते बांदेश्वर बांदा संघाला, की नैसर्गिक आक्रमकता ज्या बांदा क्रिकेट संघाच्या गोटात खेळाडूंमध्ये ठासून भरलेले, त्या आक्रमकतेनं खेळ करत धावफलकावर 50शी गाठली जाते, की त्या पलीकडे धावसंख्येचा डोंगर उभा केला जातोय. ही येणारी 4 षटकं सांगतील. मात्र सुरुवातीच्या 2 षटकात पॉवर प्लेमध्ये संयमी खेळीवर भर दिला जातोय. कमजोर चेंडू मिळाला तर त्या कमजोर चेंडूला दयामाया न दर्शवता सीमारेषा पार पिटाळून लावला जातोय आणि त्यामुळेच 2 षटका अखेर या ठिकाणी प्रति षटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 16 धावा 2 गडी बाद असा धावफलक दिसतोय. तो अर्थातच या ठिकाणी बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचा जो खेळतोय भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाशी, ज्या भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतलाय. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. आणखी एक आयकॉन खेळाडू या ठिकाणी उपलब्धता ज्याची झाली भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघासाठी, तो गोवा राज्यातील एक प्रतिभाशाली खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू, वेगावर स्वार होत या ठिकाणी अचूकतेनं गोलंदाजी करण्यास प्रसिद्ध असलेला गोलंदाज गौरव नागवेकर याची गोलंदाज म्हणून वर्णी लागते ती कैलासवासी गीतेश कावडे स्टँड यांकडनं. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. हलकीच दिशा दिली जाते. ते शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होतंय. ते बहुधा सचिन टाक्कर याच्या करवी एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी निश्चितपणे क्षेत्ररक्षण रचनेला त्रस्त करण्याचं काम करते, कर्णधाराला त्रस्त करण्याचं काम करते. कारण अँकरिंग रोल ज्याला म्हणतात तो बरखुबीने या ठिकाणी निभवला जातोय. दुसऱ्या बाजूनं आक्रमकतेवर भर दिला जातोय आणि अनुभव म्हणजे काय असतोय, ज्यावेळी मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी संयमी फलंदाजी म्हणजे काय आणि संघाची गरज ओळखून या मैदानाचा कानानकोपरा या ठिकाणी परिचित करून घेत या ठिकाणी गरजेनुसार फटकेबाजी या दोन्ही फलंदाजांकडनं होताना आतापर्यंत आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज कव्हरेज सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हलके सोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. जो चेंडू यष्ट्यांच्या दिशेनं आगेकूच करत होता त्याला यष्ट्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद आरोस्कर करतोय. निश्चितपणे एक सुरेख वेगवान गोलंदाजीचं दर्जेदार प्रदर्शन घडविताना या ठिकाणी गौरेश नागवेकर आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तो पंचांच्या डाव्या हाताकडून
राईट ओव्हर द विकेट पद्धतीनं तो मारा करतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण रचना बदलतीये. 2 षटकांचा म्हणजे पॉवर प्लेची नियमावली संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय विखुरलेलं क्षेत्ररक्षण. एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. कवरेश नागवेकर सज्ज. यावेळी चेंडू दिल्या हातानं खेळला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. फेक या ठिकाणी करत नॉन स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न सपशेल अपयशी ठरतोय. प्रयत्न फोल ठरतोय. डाव्या उजव्या हाताचा गुरुप्रसाद आरोस्कर एकेरी धावेची नोंद करतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ असे खेळाडू क्षेत्ररक्षण रूरचनेमध्ये आपण पाहू शकतो. आणि या मिश्रित संमिश्रित अशा क्षेत्ररक्षण रूरचनेच्या जोरावर गोलंदाज कवरेश नागवेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो सागर मोर्ये याला. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आता डेप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे कदाचित स्क्वेअर ऑफ द विकेट सागर मोर्येला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर मोह झाला होता तो सागरला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं टोलवण्याचा. मात्र खेळपट्टी फसवी किती आहे पहा. या खेळपट्टीने अनेक फलंदाजांची जी भंबेरी उडवली गेल्या 3 दिवसात आपण ज्याचं प्रात्यक्षिक पाहिलं, आजच्या 4थ्या दिवशीही आपला रंग खेळपट्टी दाखवताना दिसतंय. अनइव्हन्स बाउन्स म्हणजे अनपेक्षित या ठिकाणी टप्पा या मैदानावर आपण अनुभवतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, मनगती फटका, एक धाव तो फलंदाज पूर्ण करतील. डीप मिड विकेटवरनं चेंडूवर पोहोचतोय तो दर्शन. केवळ एकेरी धावेवर सागरला हे समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 19 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 3रं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कवरेश नागवेकर. सकाळच्या सत्रातील पहिला सामना म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी काहीशी ताजी तवानी असलेली खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आपला कस लावताना दिसत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी गफलत होत आहे. ती दर्शन बांदेकरकडनं याचाच फायदा घेत ज्या ठिकाणी दुसरी धाव ही जोखमीची ठरू शकली असती, ती जोखमीची दुसरी धाव सहजतेने पार केली जाते. ती सागर आणि त्याचा साथीदार डावखुरा गुरुप्रसाद आरोस्कर या जोडगोळीद्वारे खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा. प्रतिषटकामागे 7 धावा. या धावगतीनं 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सागर मोर्ये याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय की नाही ते पाहायचं आहे. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार निर्धारित 6 षटकांचे सामने 5 गोलंदाज वापरणं अति अनिवार्य बाब आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे गोलंदाजांची कसोटी लागेल. हेतू एकच आहे की जे अपकमिंग टॅलेंट सिंधुदुर्गाचं आहे ते निदर्शनास यावं. त्या गोलंदाजांनी निश्चितपणे एक बहारदार कामगिरी या ठिकाणी करावी आणि या सुयोग्य अशा नियोजनातनं आणि विविध अशा कल्पनेच्या कल्पकतेनं छत्रपती चषक 2023 दिमाखातरित्या वेंगुर्ले कॅम्पच्या भव्य दिव्य मैदानावर संपन्न होताना दिसते. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका मोठा टोलवायचा होता. अपेक्षित चेंडूने अंतर पार केलं नाही. पण चेंडू जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय क्षेत्ररक्षण होतंय दुसऱ्या प्रयत्नात. चेंडूची फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने येते. 2 धावा सहज करतात दोन्ही फलंदाज. हे पूर्ण करतायत गोलंदाज राजा याच्या गोलंदाजीवर. ज्या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 23 धावांवर. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 17 चेंडूंचा अवधी शेष. सागर करण्यात आलेला साजेशी अशी खेळी करतोय. मैदानावर 5 चेंडूंवर 9 धावा, ज्यामध्ये एक उत्तुंग असा षटकार. दुसऱ्या बाजूनं गुरुप्रसादची त्याला समयोचित साथ. 5 चेंडूंवर 8 धावांची. आखूड टप्प्याचा चेंडू चपकन उसळी घेतोय. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय. निश्चितपणे तो 24 धावांवर. 24 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
परत गोलंदाजी मार्कवर राजा, फटका टोलवायचा होता तो डीप लॉंग ऑफ चित्रात, परत एकदा या ठिकाणी फसतोय तो फलंदाज, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, ज्या एकेरी धावेने सांघिक पावशतक धावफलकावर झळकलं जातंय ते पांदेश्वर पांडा क्रिकेट संघाचं. एक षटकार एक चौकार म्हणजे दोन मोठे फटके, त्याचा अपवाद वगळता एकेरी दुहेरी धावांवर म्हणजे संयमी फलंदाजीवर या ठिकाणी भर दिला जातोय या चुरगुळीकडनं, आणि आपलं अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात प्रवास मैदानावर करताना ही डाव्या उजव्या हाताची चुरगुळी थोडीशी स्थिरावते, थोडीशी डोकेदुखी ठरते, ती गोलंदाजी करणाऱ्या भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला मैदानावर. परत एकदा राजा गोलंदाजी मार्कवर सज्ज, चेंडू खाली राहतोय. नेमकं मैदानावर काय घडतंय काय बिघडतंय गुरुप्रसादला याचा थांगपत्ता लागत नाही. चेंडूकडे फक्त तो पाहण्याचं कार्य करतोय, बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय गोलंदाज राजा याचा, आणि या चेंडू नंतर मात्र गोलंदाज राजा याचा उत्साह वाढला असेल यात कोणतीही शंका नाही. तोच राजा पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी संधी मोठा फटका मारायची. आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजे फलंदाजासाठी मेजवानी, ती मेजवानी खुशीने स्वीकारतोय तो अर्थातच गुरुप्रसाद आरोशकर. आखूड टप्प्याचा म्हणजे शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या फटक्याला हुकच्या फटक्याद्वारे थेट डीप स्क्वेअर डीप लॉंग लेग सीमारेषा दर्शवतोय व या डावातील आपला पहिला तर सांघिक दुसरा षटकार टोलवत आपल्या संघाला पोहोचवतोय तो 31 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर स्वतःची धावसंख्या तो पोहोचवतोय 200च्या स्ट्राईक रेटनं 7 चेंडूंवर 14 धावांवर. गोलंदाज राजा हा काहीसा मागे ठरतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर येतो गुरुप्रसाद. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. चेंडू निश्चितपणे फलंदाजांच्या कानात काहीतरी गुणगुणतोय. तसे सांकेतिक या ठिकाणी शारीरिक भाषेचे परिणाम हे निश्चितपणे फलंदाजांकडनं कळतायत. त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जातोय. राजाचा उत्साह वाढतोय. षटकारानंतर तो स्वतःला सावरतोय आणि थक्क्यातनं सावरत एका अचूकतेनं गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र फटका मोठा मारण्याचा फसतोय. चेंडू शॉर्ट फाईन लेगला झेलात परावर्तित होतोय. शेवटची षटकं शिल्लक, हाणामारीची षटकं शिल्लक. गुरुप्रसाद आरोस्कर आपले हात खोलण्याचे प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय व 9 चेंडूंवरील 14 धावांची 1 षटकार 1 चौकार यानं नटलेली एक बहारदार अशी खेळी गुरुप्रसाद आरोस्कर याची तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 31 अशी असताना समाप्त होतोय. चौथ्या षटकाच्या सांगत एकेरीस 3 गडी बाद 31 असा धावफलक. चार षटकांचा खेळ समाप्त होतोय 31 धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघ मालक टगआउटमध्ये उपस्थित. दोन्ही संघाचे एका बाजूनं आमचे मित्र मकरंद तोरसकर, दुसऱ्या बाजूनं भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचे संघ मालक योगेश नाईक. आपले खेळाडू काय करामत करतायत, ज्या विश्वासानं या चमूमध्ये खेळण्याची त्यांना संधी दिली गेली त्या संधीचा फायदा घेत कशा तऱ्हेनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं आणि संघाचं नीतिधैर्य वाढवणारं ते जबाबदारीचं योगदान देत आहेत याकडे या दोन्ही संघ मालकांचं लक्ष लागलंय. मैदानावर षटकाला सुरुवात होते ती 5व्या. बहुधा गोलंदाज
गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. चेंडू खाली राहतोय. चेंडूचा प्रवास घडवायचा होता फलंदाजला तो डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या टप्प्यात. मात्र परत एकदा खेळपट्टी आपले रंग दर्शवते. चेंडू खाली राहतोय. चेंडूने फलंदाजाच्या फळीला स्पर्श न करता चेंडू फलंदाजाच्या पायाला स्पर्श करतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते आणि हीच नेमकी खुणगाण यशस्वी असल्याने या ठिकाणी पंच लेग बाईटचा इशारा करतायत. एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 32 धावांवर. 32 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. शंकर परब डावखुराचा आक्रमक शैलीचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू चकित केलं जाते ते फलंदाजाला. आल्या आल्या या ठिकाणी चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एक फटका मारण्याचा प्रयत्न शंकर करतोय. मात्र चेंडूचा वेग एवढा होता की फलंदाजाला आपली करामत करायच्या पूर्वी बाकी जे सोपस्कार चेंडू पूर्ण करतोय म्हणजे यष्टिरक्षकाच्या सरळ हाती विसावतोय आणि जो अपेक्षित चेंडू गोलंदाजला होता तो निर्धाव म्हणून गणला जातोय. तो गोलंदाज अर्थातच चेंडू बॅट चिक्कारी घेतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. आणखी एक सफलता गौरेशच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. बहुधा पहिली सफलता असेल गौरेशच्या खाती. 1 षटक 3 चेंडू केवळ 5 धावा 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण हे गोलंदाज गौरेश नागवेकरचं. फलंदाज शंकर परब स्वतःचं खातं न खोलता यष्टिरक्षक शुभम अरोलकर याच्या हाती झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. तो 4थ्या गड्याच्या स्वरूपात व 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा या धावफलकावर. सामना सुरू होण्यापूर्वी पंचांनी निश्चितपणे ताकीद दिली आहे दोन्ही संघातील खेळाडूंना की वेळेचं भान आपण राखायचंय. 30 मिनिटांमध्येच आपलं षटक 6ही षटक पूर्ण करायची आहेत आणि जर समजा आपणास दिलेल्या वेळेमध्ये आपण षटकांची पूर्तता जर केली नाही तर आपला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त हा सर्कलमध्ये ठेवला जाईल अशी नियमावली आणि त्याच नियमावलीला साजेशी असा खेळ मैदानावर करणं हे दोन्ही संघातील खेळाडू दिसत आहेत. बाद होऊन शंकर मैदानाच्या बाहेर त्याची जागी या ठिकाणी आक्रमक शैलीचा अबू भडगावकर याची वर्णी ही लागते आहे. एक अष्टपैलू खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अबू भडगावकर आक्रमकता संयमता ज्याच्या नसानसात बिनलेली समयसूचक गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती असा अबू भडगावकर सामना करण्यासाठी गोलंदाज गौरेशच्या गोलंदाजीचा सज्ज होतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव तर सहजगते पूर्णत्वास नेली जाते. जो कयास समालोचन कक्षाकडनं वर्तवला होता तो कयास सत्यात असल्याचा निर्वाळा पंच देत आहेत. लेग बाईटचा इशारा येतोय. एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 33 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. फटका निघतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप लॉग ऑनला थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षक दूर असण्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या प्राप्त होत आहेत त्या फलंदाजाला. 2 धावेने धावफलक बदलतोय. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सागर मोर्ये कर्णधाराला साजेशी अशी खेळी करताना दिसतोय. जर बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाला एका सन्मानजनक धावफलकापर्यंत पोहोचायचं असेल तर सागरला शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं अति अनिवार्य बाब असेल. कारण क्षमता आहे सागरमध्ये मोठे फटके मारायची आणि अनेक वेळा त्यांनी ती क्षमता ही सिद्ध केली आहे. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू गती परिवर्तनानं चकित केलं जातंय. यष्टिरक्षक शुभम अरोलकर बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. याही षटकात निघतायत त्या 7 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 7 धावांच्या धावगतीनं या ठिकाणी 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि हे डावातील शेवटचे अंतरिम 6 चेंडू फेकण्यासाठी पाहायचंय भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाकडनं कुणा गोलंदाजाची वर्णी ही मैदानावर लागते. शेवटचे 6 चेंडू हे शेष बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाची अपेक्षा असेल. या शेवटच्या 6 चेंडूंवर 10 ते 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देण्यात यावं. धावफलकावर 45 ते 50च्या दरम्यान या ठिकाणी आकडा गाठावा. प्रतिस्पर्धी संघासमोर एक आव्हान तगडं ठेवावं तर दुसऱ्या बाजूनं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा मानस ज्या दर्शन बांदेकरनं व्यक्त केला होता त्याच्या वक्तव्यावर या ठिकाणी पाऊल ठेवत गोलंदाज
आघाडीच्या 5 षटकात तर बहारदार कामगिरी करतायत आणि त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या शेवटच्या षटकात करणं अति अनिवार्य बाब असेल. ते शेवटचं षटक फेकण्यास आलेला गोलंदाज योगेश शर्मळकर याच्या खांदे. योगेश शर्मळकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. समोर आहे तो अबू वडगावकर स्ट्राईकला, आक्रमक शैलीचा फलंदाज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफला, सरळ चेंडू डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आगेकूच करतोय. एकेर धाव अबूच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. एकेर धावेने अबू स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो 36 धावांवर. 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर योगेश राईटा मोहर विकेट पद्धतीनं राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. फुलटॉस मध्ये चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. परत एकदा आपल्या समोर क्षेत्ररक्षक येतोय तो भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचा. पर्यायानं निघते ती केवळ एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 37 धावांवर. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एकेरी दुहेरी धावा जरी खर्च या शेवटच्या षटकात झाला तर काही नुकसान होणार नाही हे मनी जाणतोय तो दर्शन बांदेकर. मात्र दुसऱ्या बाजूनं मोठ्या फटक्याच्या शोधात अबू हा निश्चितपणे त्याच शोधात फटका टोलवला होता. चेंडूचं मार्गक्रमण डीप लॉंग ऑनला होते. दर्शन बांदेकर आपल्या स्क्रीनवर दिसतोय. तत्परतेनं या ठिकाणी फेक दर्शनची ही अर्थातच या ठिकाणी होते ती यष्टीरक्षकाच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 38 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी. या 3 चेंडूंवर एखादा मोठा फटका अति आवश्यक फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं अपेक्षित. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. फटका तर निघतोय. चेंडूचा प्रवास डीप एक्सच्या कव्हरला. 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न जोखमीचा ठरेल यात कोणतीही शंका नाही, कारण यष्टीरक्षक शुभम सुरेख असं यष्टीरक्षण करतोय. चेंडू अलगट टिपल्यानंतर हलकेच या ठिकाणी यष्ट्यांवर ओढवतोय व बऱ्यापैकी खेळी करणारा या ठिकाणी नवीन फलंदाज नितेश राहुल याची वर्णी ही मैदानावर लागते. कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली ती अर्थातच सागर मौर्यने. मात्र अंतिम षटकात स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात तो या ठिकाणी धावचित होऊन 5व्या गड्याच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जातोय. शेवटच्या षटक योगेश अतिशय सुरेख असं फेकतोय. 4 चेंडूंवर नाममात्र 4 धावा खर्च करतोय. शेवटच्या षटकात गोलंदाजी कशी करावी, प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे हेरून कंजूशी गोलंदाजी कशी साकारावी हे योगेश दर्शवतोय. ओव्हरपिच चेंडू मोठा फटका. चेंडूवर तरण्या फटक्याने या ठिकाणी निश्चितपणे षटकाराचा शिक्का बसला होता. शेवटच्या 2 चेंडूंवर आक्रमक शैलीचा निर्देश याला पाठविण्याचा जो सट्टा या ठिकाणी आजमावला होता संघ मालक मकरंद तोरसकर यांनी, तो सट्टा अखेर मकरंद तोरसकर यांच्या बाजूने लागतोय. षटकारानं नितेश खातं स्वतःचं खोलतोय. संघाची धावसंख्या वाढवतोय तो 45 वर. आता मात्र एक सुधारित असा धावफलक दिसतोय, जे अनुमान सामना सुरू होण्यापूर्वी वर्तवलं होतं की 45 ते 50 धावा धावफलकावर जर झळकल्या तर सामना निश्चितपणे अटीतटीचा होईल. तो धावफलक म्हणजे 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या समोर दिसतोय. परत एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, किंबहुना षटकाराची री ओढण्याचा प्रयत्न फलंदाज नितेश करत होता. मात्र चेंडू एकेरी धावेसाठी प्रवास करतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक स्थिरावतोय तो 46 धावांवर खेळ समाप्त होतोय. तो अर्थातच या ठिकाणी
निर्धारित 6 षटकांचा. तर 6 षटकांचा खेळ समाप्त. 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 47 धावांचं उद्दिष्ट हे ठेवलं जात आहे भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर. ज्या भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. जो प्रेक्षक वर्ग उशिरा आला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की छत्रपती चषक 2023 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मानाची अशी क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेचा 4था दिवस. शुभारंभाची लढत भूमी स्ट्रायकर्स व बांदेश्वर बांदा या 2 संघादरम्यान. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. सकाळच्या सत्रात गोलंदाजांना ही खेळपट्टी पोषक ठरेल या अनुमानानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या 5 षटकात प्रति षटकामागे 7 धावांच्या धावगतीनं या ठिकाणी 35 धावा. त्यानंतरच्या 4 चेंडूंवर 4 धावा. 5वा चेंडू नितेश राऊळ षटकारासाठी टोलवतोय. संघाला सन्मानजनक अशा अवस्थेत पोहोचवतोय. 46 धावा म्हणजे गोलंदाजांना काहीतरी करामत करू देण्याची निश्चितपणे संधी. मात्र जी धावसंख्या धावफलकावर झळकवली त्या धावसंख्येचं पुरेसं संरक्षण बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचे गोलंदाज करतायत की दुसऱ्या बाजूनं धावांचा पाठलाग करण्याचा जो धाडसी निर्णय दर्शन बांदेकरनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर घेतला त्याच्या निर्णयातला या ठिकाणी विश्वासात परावर्तित भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचे फलंदाज करतायत हे सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय आमचे मित्र बादल चौधरी सर यांना. आणि काही क्षणापूर्वी माझे समालोचक मित्र अशोक नाईक यांच्या समवेत या मैदानावरून आपली रजा घेतोय. ओव्हर टू बादल. हॅलो. एम्पायर जिम कुडाळ आणि पीके स्पोर्ट रेडी दोन्ही कॅप्टन तुमचे टीम लिस्ट आणि त्याचबरोबर नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स समोर लवकरात लवकर या. यानंतर लगेचच सामना होतोय पीके स्पोर्ट रेडी विरुद्ध एम्पायर जिम कुडाळ या 2 संघादरम्यान आजचा दुसरा सामना होतोय. तरी दोन्ही कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. नमस्कार. धन्यवाद समीर सर. धन्यवाद अशोक सर. स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन आई सातेरी इथली ग्रामदेवता स्थानदेवता सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता यांना मनोभावे नमन करून महाराष्ट्राचा आणि विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या या 2 छत्रपतींना घडवणारी राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला कॅम्प भटवाडी आयोजित छत्रपती चषक 2023 या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानाच्या स्पर्धेत 4थ्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मी बादल चौधरी सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. आजच्या सत्रातील हा पहिला सामना ज्या सामन्यात नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकला होता. भूमी स्ट्रायकर संघासाठी दर्शन बांदेकर यांनी नाणेफेक जिंकून स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण. बांदेश्वर बांदा संघ 2021चा उपविजेता हा संघ यावर्षी आपल्या मोहिमेची सुरुवात थोडीशी अडखळती करतोय. पण शेवटच्या सत्रात मात्र संघ मालक मकरंद तोरसकर यांनी दिलेला कानमंत्र आणि या कानमंत्राचा उपयोग करून एका उत्तुंग षटकारासह शेवटच्या 2 चेंडूत नितेश राऊळच्या 7 धावा. तत्पूर्वी गुरुप्रसाद आरोस्करचा षटकार आणि या सगळ्यांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना बांदेश्वर बांदा संघ धावा जमवतोय. 6 षटकात 46 धावा. एक फायटिंग टोटल सन्मानजनक धावसंख्या ज्याला म्हटली जाऊ शकते अशी धावसंख्या. आणि या 47 धावांचा पाठलाग भूमी स्ट्रायकर संघ कसा करतोय हे अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर. आमचे सगळे प्रायोजक यामध्ये आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन चला लवकर या. तुमची टीम लिस्ट आणि टॉससाठी पीके स्पोर्ट रेडी विरुद्ध एम्पायर जिम कुडाळ दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. पहिल्या सामन्यासाठी भूमी स्ट्रायकर संघमालक योगेश नाईक, संघाचे कर्णधार दर्शन बांदेकर, आयकॉन खेळाडू गौरेश नागवेकर. दुसऱ्या बाजूने बांदेश्वर बांदा संघमालक मकरंद तोरसकर, कर्णधार सागर मोर्ये आणि आयकॉन खेळाडू गुरुप्रसाद आरोस्कर यांच्या साथीने हा आजच्या दिवसातील पहिला सामना. आणि लगेचच ज्या दुसऱ्या सामन्याची आपल्याला ओढ लागते, वेध लागते
आमचे मित्रवर्य प्रथमेश कामत यांच्या मालकीचा पीके स्पोर्ट रेडी संघ आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आमचे मित्रवर्य विघ्नेश तोरसकर आणि वैभव दाभोलकर यांच्या मालकीचा एम्पायर जिम कुडाळ हा संघ. कालच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये 72 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि हे 72 धावांचं लक्ष कालच्या दिवसातील पहिल्या दोन्ही सामन्यात अनचेसेबल राहिलं होतं. धावांचा पाठलाग कालच्या दिवशी थोडासा कठीण झाला होता. आजच्या दिवसात मात्र हा धावांचा पाठलाग करण्याचा इरादा दर्शन बांदेकरचा. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारा खेळाडू म्हणजे दर्शन बांदेकर. गेल्या वर्षी या स्पर्धेत मालिकावीराचा किताब, या स्पर्धेच्या पाठोपाठ सांगेम सारख्या एका मोठ्या स्पर्धेचा मालिकावीराचा किताब आणि त्यामुळेच तोच आत्मविश्वास घेऊन दर्शन बांदेकर पुन्हा एकदा या वेंगुर्ल्याच्या भूमीवर. पीके स्पोर्ट रेडी, एम्पायर जिम कुडाळ हे 2 संघ एकमेकासमोर सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी हा सामना सुद्धा नक्कीच रोमहर्षक होईल, कारण या दोन्ही संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेल्या खेळाडूंसमवेत गोवा राज्यातील आयकॉन खेळाडूंचा सुद्धा समावेश. चालू सामन्याचा विचार केला तर हा सामना दर्शन बांदेकर विरुद्ध सागर मोरिये, गौरेश नागवेकर विरुद्ध गुरुप्रसाद आरोस्कर. सलामीची जोडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार आयकॉन खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने विशाल लुडबे, मॅन फ्रॉम वायरे मालवण, आणि विशालला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर सचिन टाक्कर. विशालची विशाल सुरुवात, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू सीमा रेषा पार. सदास्फोट षटकार. डीजे का मोठा षटकार, सदास्फोट षटकार आणि त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त. एक तेरी तो एक मेरी. खूपच सुंदर वापसी. फुल टॉस विकेट. डीजे मोरिये या मैदानाचा पुरेपूर अनुभव. या मैदानाबरोबरच मालवण बोर्डिंग मैदानावर देवबाग चषक गाजवणारा हा खेळाडू विशाल लुडबेच्या समोर बऱ्याच वेळा ज्यांनी गोलंदाजी केली आणि या सामन्यात पहिल्या चेंडूवर एक खराब चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवर मात्र वापसी करतोय. अचूक टप्प्यावरचा चेंडू आणि विशाल लुडबे सारख्या एका मातब्बर खेळाडूचा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा हा भेदक प्रकारचा चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर नाट्यमय घटना. 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूत एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. थोडीशी अडखळती सुरुवात, थोडीशी आक्रमक सुरुवात भूमी स्ट्रायकर संघाची. आता मात्र मैदानात शुभम आरोलकर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, शेवटच्या क्षणी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बॅट मधोमध आडवी घालतोय. एकेरी धावेने आपल्या खात्याची सुरुवात करतोय शुभम आणि या एकेरी धावेबरोबर स्ट्राईक सुद्धा रोटेट होतोय आणि पहिल्यांदा सचिन टाक्कर शिरोडा गावचा हा गुणवान खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने येतोय. छत्रपती चषकाचं वैशिष्ट्य या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी छोट्या छोट्या गावातील खेळाडू सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांचा उदय झाला, फक्त उदय नव्हे तर तेजाने हे खेळाडू तळपले सुद्धा आणि ज्यांच्या नावाचा डंका देशभरात आणि जगभरात सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून गाजला. याचं सगळं श्रेय छत्रपती चषकाला तर आहेच, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inची पूर्ण टीम, गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी. या दरम्यान फुलटॉस चेंडू हलके स्टिअर करतोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास आणि ऍक्टिव्ह चौकाराची नोंद. डीजे
च्या बॅटमधून सचिनच्या खात्याची सुरुवात होते या सुंदर ॲक्टिव्ह स्पोर्ट चौकारांची. धावफलक सिंगल नेल्सन, एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, 47 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकात क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा पुरेपूर फायदा उठवताना पहिल्या चेंडूवर विशाल लुडबे, चौथ्या चेंडूवर सचिन टाक्कर. हा 5वा चेंडू निर्धाव स्वरूपात फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातो, विकेट किपरकडे फेक केली जाते. निर्धाव स्वरूपात हा 5वा चेंडू समाप्त. पहिल्याच षटकामध्ये अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्याचा पुरेपूर प्रत्यय मैदानावर देताना भूमी स्ट्रायकर संघाचे फलंदाज प्रकाश पाटील सर खास कोल्हापूरवरून या स्पर्धेशी जोडले जात आहेत आणि त्यांच्या काही कमेंट, सुंदर कमेंट आपल्याला वाचून दाखवण्याचा आमचा इरादा असेल. धन्यवाद प्रकाश पाटील सर, खास कोल्हापूरवरून आपण या स्पर्धेशी जोडले जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रक्षेपण केले आहे त्यासाठी tenniscricket.in चे आभार. समालोचनासाठी कमेंट येते. धन्यवाद पाटील सर. पाटील सर हे आमच्या कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. कोल्हापुरी लय भारी. पण पाटील सरांना मालवणी समालोचन आवडतं, म्हणजे हा मोठेपणा मालवणी भाषेचा. धन्यवाद पाटील सर. ज्याप्रमाणे मालवणी भाषेवर संपूर्ण जगाने प्रेम केलं, कोल्हापूरने सुद्धा तसंच प्रेम या सगळ्या मालवणवासियांवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर करावं. सागर पोयरेकर यांची कमेंट येते मालवणी कॉमेंट्रीसाठी. धन्यवाद. ही सुद्धा कमेंट आपण लवकरच पूर्ण करूया, इच्छा त्यांची. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, 11 फॉर 1. बाद झालेला फलंदाज विशाल लुडबे. विशालने थोडीशी घाई केली का असा प्रश्न काही प्रेक्षकांच्या मनात येईल, पण विशालची ही नैसर्गिक खेळी, कारण विशाल डिफेन्सपेक्षा आक्रमणावर जास्त भर देणारा खेळाडू आणि या मैदानाचा पुरेपूर अनुभव असणारा खेळाडू. पहिल्या षटकात 1 बाद 11 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची गोलंदाजी एंड चेंज होतोय. पॅव्हलिन एंडकडून बॉलिंग मार्कवर अबू भडगावकर, एक लढवय्या खेळाडू. टेनिस क्रिकेटपेक्षा लेदर क्रिकेटमध्ये ज्याची पावलं जास्त रुळली आणि लेदर क्रिकेटमध्ये अनेक आघात सहन करून सुद्धा जो त्याच जोमाने त्याच त्वेषाने मैदानावर पुन्हा उभा राहिला असा अबू भडगावकर, मॅन फ्रॉम सावंतवाडी, बॉलिंग मार्कवर. आणि अबूचा सामना करण्यासाठी शुभम आरोलकर स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि सचिन टाक्कर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. 1 चेंडूत 1 शुभम, 3 चेंडूत 4 सचिन. धावसंख्या एकूण 11 धावा आणि उरलेल्या 30 चेंडूमध्ये अजूनही 36 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू, थोडीशी उसळी घेणारा हा चेंडू बाउन्सर प्रकारचा ठरू शकला असता. या चेंडूवर हुकचा फटका खेळला जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धावेनीची धावफलक 12 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये यश किंद्रेकर सर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. अगदी थोड्याच वेळात सचिन सावंत यांचा आवाज सुद्धा आपण या स्पर्धेत ऐकणार आहोत. धावफलक होतोय 12, एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग 47 या धावसंख्येचा. आजचा दिवस ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचा. कालचा दिवस पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता. काल तुलसी विवाह आणि आज सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी ऐतिहासिक असा हा दिवस. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जर खेळपट्टीचं निरीक्षण आपण जवळून केलात तर पॅव्हलिन एंडकडून जेव्हा गोलंदाजी चालू असते आणि समोरच्या दिशेने जर डावखुरा बॅटर असेल तर त्याच्यासाठी खूपच जिकिरीचं काम, कारण त्या ठिकाणी खेळपट्टीचं स्वरूप थोडंसं आव्हानात्मक स्वरूपाचं. त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण गोलंदाजी पाहत असेल तर उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी थोडीशी आव्हानात्मक परिस्थिती, ज्यावेळी कैलासवासी गीतेश गावडे स्टँडकडून गोलंदाजी होते. मात्र या कठीण परिस्थितीवर मात करून या सगळ्या खेळाडूंना आपली कामगिरी मैदानावर दाखवावी लागेल, उंचावावी लागेल, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल आणि आपल्या संघासाठी सुद्धा मोठी कामगिरी करावून दाखवावी लागेल. खोलवा टप्प्याचा चेंडू, मनगटी फटका, मिनी हेलिकॉप्टर शॉट, मिडॉनच्या दिशेने एकेरी धाव. धावफलक 13 या धावसंख्येवर. 13 फॉर 1. पहिल्या षटकात मोठी आक्रमक सुरुवात, पण मैदानावर मात्र अबू भडगावकर, एक मोठा अनुभव मैदानावर पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट हे वाक्य अबूच्या बाबतीत नेहमीच लागू पडणारं आणि तोच क्लास अबूच्या गोलंदाजीत पहिल्या 3 चेंडूवर पाहता येतोय. यावेळी पुन्हा एकदा अबूचं कौतुक करावं लागेल, कारण अबूने पाहिलं शुभम थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर सरकतोय. अबूने त्याचा पाठलाग करणारा चेंडू त्याच्या शरीराच्या दिशेने फेकला आणि जो चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी हळूवार तटवतोय शुभम. विशाल कदम यांचे काही कमेंट येत आहेत. समालोचन दर्शन बांदेकर यांच्यासाठी शुभेच्छा. पिंक वेविंग हँड
धन्यवाद विशाल कदम. असेच आमच्याशी जोडले जा. चांगल्या कमेंट आपल्या वाचून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. धावफलक 14. यावेळी मात्र खराब चेंडू ज्या ठिकाणी रफ पॅचेस मैदानावर तयार झाले त्या रफ पॅचेसमध्ये चेंडू पडतोय, थोडासा भरकटतोय, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाऊन विसावतोय. उर्वरित काम यष्टीरक्षक संदीप कामत, माफ करा शरद आहे त्या ठिकाणी, शरद बांदिवडेकर विकेट किपरच्या भूमिकेत. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. काही फटके आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रसिद्ध झाले, ते फटके टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्याचा बऱ्याच खेळाडूंनी यशस्वी प्रयत्न केला आहे आणि त्यामधीलच तिलकरत्ने दिलशानचा हा पेटंट शॉट से पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा इरादा होता. वारंवार डावी यष्टी केंद्रित करण्याचा असफल प्रयत्न. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या षटकात अबू भडगावकर आपल्या नावारूपाला साजेशी गोलंदाजी करतोय. दिग्गज फलंदाजांना या मर्यादित क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये जकडून ठेवतोय. फक्त 4 धावा खर्च करतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा, 47 धावांचा पाठलाग करताना. पुढील सामन्यासाठी पीके स्पोर्ट रेडी. नमस्कार, मी बादल चौधरी. सिंधुदुर्ग स्पर्धा म्हणजे छत्रपती चषक आणि यावर्षी सुद्धा आपण लाईव्ह स्वरूपात अगदी घर बसल्या जणू काही तुम्ही मैदानावर बसून सामने बघताय असाच फील देणारं लाईव्ह आपण बघतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानाच्या, अभिमानाच्या, सर्वांच्या लाडक्या स्पर्धेत मी बादल चौधरी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याची टेनिस क्रिकेटची नवीन पिढी घडवण्याचं कार्य करणारी स्पर्धा म्हणजे आमची छत्रपती चषक ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. अतिशय सुंदर प्रक्षेपण, नितळ असं आवाज तुम्हाला सर्वांना आवडलेलाच असेल. आमचा चॅनल सर्वांना विनंती असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मालवणी माणसाचा मालवणी चॅनल आहे tenniscricket.in. आमचे गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी या चॅनलच्या प्रसारणासाठी आपल्याला सहकार्य करतायत, मदत करतात, प्रयत्न करतायत. आपण सुद्धा सर्वजण त्यांच्या मागे राहूया. पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. tenniscricket.in छत्रपती चषक 2023च्या निमित्तानं मैदानावर आहेत. त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटचा कुडाळ तालुक्याचा बेताज बादशाह अतुल शेलटकर सुद्धा मैदानावर दिसतोय. अतुल, छत्रपती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अतुलच्या सोबत आमचे सगळे कुडाळचे मित्र आहेत. या सर्व मित्रांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करून या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुलच्या फटकावर 1 धाव तर अगदी सहज मिळते. एकेरी धावेवर समाधान. एकेरी धावण्याची धावफलक 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अशोक सर, मागाशी म्हणत होतो आजचा दिवस खूप ऐतिहासिक, कारण आज 25 नोव्हेंबर आणि इतिहासात या दिवसाची नोंद झाली. 25 नोव्हेंबर 1664 या दिवशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाव ज्या किल्ल्यावरून पडलं त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भूमिपूजनाने त्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. तो दिवस 25 नोव्हेंबर 1664 आणि आज छत्रपती चषकाच्या निमित्तानं ही आठवण सांगताना आपल्याला अभिमान वाटतोय, कारण त्याच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नावावरून आमचा सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातोय. यावेळी बॅटची आतली कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या दिशेने. चायना कट ज्याला म्हटलं जातो क्रिकेटच्या परिभाषेत, वेगवेगळ्या प्रकारचे फटके प्रसिद्ध. लेमन कट, रुबी कट, चायना कट असे वेगवेगळी नावं. आणि जो फटका कधीही फलंदाज ठरवून किंवा सांगून मारू शकत नाही. करण राऊळ यांची कमेंट येते, समालोचन आणि दर्शन बांदेकरची फलंदाजी म्हणे जणू काय कोकणात स्वर्ग बघण्याचा आनंद. धन्यवाद करण राऊळ सर. आज दर्शनला फलंदाजी करण्याची संधी मिळेल की दर्शनचे शिलेदार हा धावांचा पाठलाग पूर्ण करतील. धावफलक 17. यावेळी टप्पा पडून खाली राहणारा चेंडू. फलंदाजीची तर परीक्षा होतीच, पण विकेट किपरची सुद्धा परीक्षा बघणारा हा चेंडू होता. बायच्या स्वरूपात 1 धाव. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
मालवणी एक्सप्लोजर कमेंट येते. मालवणी समालोचन म्हणजे सिंधुदुर्गमधील प्रत्येक ऐतिहासिक परंपरांची जाण. धन्यवाद. कारण समालोचन क्रिकेटचं अगदी सुमधूर समालोचन करण्यासाठी अशोक सर आहेत, समीर सर आहेत. माझ्यावर थोडीशी वेगळी जबाबदारी. समालोचन करता करता सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालीरीती, रूढी, परंपरा, म्हणी, वाक्प्रचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. या दरम्यान एक साधा सोपा झेल सुटला जातो. एक संधी होती, कॅचेस विन द मॅचेस, आणि हा साधा सोपा झेल लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सोडतोय. झेल सुटतोय 2 धावा, आणि हा सुटलेला झेल या सामन्यात खूप मोठी भूमिका बजावेल. कारण 47 धावांच्या पाठलागात प्रत्येक सुटलेला झेल आणि त्यानंतर आलेल्या धावा खूप महत्त्वाच्या. रोहन यावेळी बॅटची कड घेऊन चेंडू, हा मात्र कठीण झेल टिपला जातोय. यापूर्वीच्या चेंडूवर एक साधा सोपा झेल जमिनीला दान होतोय, आणि पुढील चेंडूवर मात्र एक कठीण झेल टिपून आपल्या संघाला एक बहुप्रतीक्षित विकेट मिळवून देतोय. फुल टॉस विकेट डीजे. कर्णधार गौरेश आणि एम्पायर जिम कुडा, कर्णधार मयूर या 2 दिग्गज खेळाडूंच्या दरम्यान दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक. मयूर जिंकतोय. मयूर, काय असेल आपला निर्णय? चेसिंग चेसिंग चेसिंग. कालच्या दिवस धावांचा पाठलाग कठीण होतोय, पण आज सुद्धा सकाळपासूनच नाणेफेक जिंकणारे कर्णधार फलंदाजी संधी प्रतिस्पर्धी संघाला प्रथम देत आहेत. जाऊया मालवणी केंद्रावर. देवबरा करो गावाल्यानो. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी केंद्रावर छत्रपती चषकाच्या निमित्तानं तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 रनचा भर. दर्शन बांदेकर मैदानावर. पहिलो चेंडू दर्शन सन्मान देताना खेळून काढून एकेरी धावसंख्येने स्वतःच्या खात्याची सुरुवात. झालेलो ओव्हरथ्रो होतो, मिस फिल्डिंग होती, पण दर्शन फक्त 1 रनसावर समाधान, आणि एकेरी धावण्याची धावफलक 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले चालीरीती सुद्धा या क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न. काल बारस झाली, तुळशीची लग्न झाली, आणि बारशीच्या नंतर 2 गोष्टींची सुरुवात होता. एक म्हणजे लग्न आणि दुसरं म्हणजे दशावतार. तर सगळ्यांका आग्रहाचा निमंत्रण असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मानाची जत्रा म्हणजे आमच्या वालावलीच्या लक्ष्मीनारायणाची, आणि आज वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचं धैकालो आमच्या वालावलीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. सगळ्यांका अगदी आग्रहाचं निमंत्रण. चंदन कांबडी, खूपच चांगले कमेंट, अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन केल्याबद्दल छत्रपती चषक आयोजकांचे अभिनंदन. आणि मालवणी कॉमेंट्रीसाठी सुद्धा कमेंट. एम्पायर जिमसाठी शुभेच्छा. चंदन कांबळी, धन्यवाद चंदन कांबळी. आणि चंदन कांबळी यांच्या भगिनी कुडामध्ये सध्या नगरसेविका आहेत. धन्यवाद सर. प्रशांत पाटील, कोल्हापूरमध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष प्रशांत पाटील, आम्हालाही वेळ द्या असं प्रशांत पाटील म्हणतात. पाटील सर, आमची विनंती असेल की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवेदकांना आणि समालोचकांना आपण संधी द्या. यावर्षी कोल्हापूर प्रीमियर लीग करण्याची संधी आहे माझ्याकडे. बघूया. गणेश पवार, चांगली स्पष्टता, प्रदर्शन, कॅमेरामन, आयोजक, टीम सदस्य या सर्वांसाठी गणेश पवार आपले खूप सुंदर कमेंट येते. खरोखरच गणेशजी आपले मनपूर्वक आभार. कारण आमची पूर्ण टीम यावर्षी नाही, गेली 4 वर्ष 5 वर्ष नाही तर जवळपास 8 ते 9 वर्ष आमची ही टीम आपल्या सर्वांसाठी. परत एकदा मैदानाच्या दिशेने 18 बॉल 26 धावांची गरज. धावफलक 21 रन्सावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर सुहास सावंत आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने दर्शन बांदेकर. मग अशी आमच्या DJ मसूरकरांनी खूप सुंदर गाणं लावला, भारत का बच्चा बच्चा, जय जय श्रीराम बोलेगा. आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हे का बच्चा बच्चा, दर्शन दर्शन बोलेगा. दर्शन बांदेकरचे मोठे फॅन्स मैदानावर, मैदानाच्या बाहेर सुद्धा. आणि त्या सगळ्यांका दर्शन बांदेकर जेव्हा मैदानावर खेळताना दिसता तेव्हा त्यांना आपल्या घरातलं कोणतरी मैदानावर खेळता असो भास होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण कोकणचं स्वर्ग म्हणजे देवबाग, आणि या देवबाग भूमीक पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे आमचं दर्शन बांदेकर. तोच दर्शन बांदेकर आज भूमी स्ट्रायकर संघाचो कर्णधार या नात्यान स्ट्रायकर यांच्या दिशेन. धावसंख्या परत एकदा नेल्सन फिगर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 रन्सावर 47 रन्सांचो पाठलाग. मॅन फ्रॉम दोडमार्ग सुहास, आणि सुहासने केलेली कमाल. शुभम आरोलकर त्रिफळ उद्ध्वस्त करून तिसरी महत्वाची सफलता. सुहास सामद आपल्या संघाक मिळवून देताना अजून एक फुल टॉस विकेट. वेंगुर्ल्याची सातेरीची जत्रा आणि सगळ्यांका सातेरीच्या जत्रेसाठी दहीकाल्यासाठी दशावतार नाटकासाठी आग्रहाचं आमंत्रण आमच्या वेंगुर्ल्यामध्ये. आताच्या घडीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 60-70 दशावतार कंपनी. या दरम्यान एक कमेंट बघा, सत्यवान वाईरकर पालघरमध्ये पण या सर खूप खूप भारी कॉमेंट्री वाटते, मालवणी जाम भारी. धन्यवाद सत्यवान वाईरकर सर. नक्कीच पालघरमध्ये सुद्धा येण्याचा आमचा प्रयत्न असेल. या दरम्यान आमचे मित्रवर्य आणि स्पर्धेचे प्रायोजक पापू कदम हे मैदानावर उपस्थित आहेत. पापू कदम सर, आपल्याला विनंती, मान्यवर कक्षात आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हावं. आणि छत्रपती चषक ही स्पर्धा फक्त क्रिकेट पुरती राहिली नाही, तर प्रत्येक खेळातले माहीर खेळाडू मैदानावर आहेत. आणि सिंधुदुर्ग श्री ही बॉडी बिल्डिंगची मानाची स्पर्धा जिंकणारा आमचा मित्रवर्य लाजरी कुडाळचा खेळाडू बाळा नार्वेकर मैदानावर उपस्थित आहे. बाळा नार्वेकर, आपलं मनपूर्वक स्वागत छत्रपती चषकाच्या निमित्तानं. आणि आज श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडी यांचा ट्रिक्सिन युक्त नाट्यप्रयोग श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा 25 नोव्हेंबर म्हणजे आज रात्रौठीक 7 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान गडगेवाडी बांदा तालुका सावंतवाडी येथे. या नाटकासाठी सुद्धा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. परत एकदा मैदानाच्या दिशेन धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यात 22 रन्सावर सुहास, ज्यांनी आपल्या नावाप्रमाणेच आपल्या संघ मालकाच्या आणि कॅप्टनच्या चेहऱ्यावर हास्य फुलवला, असो हे दोडामार्ग तालुक्याचं गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर. एक सफलता, 16 चेंडू 25 रन्सांची अजून गरज. आणि मैदानावर गेल्या वर्षी या मैदानावर आणि या स्पर्धेच्या इतिहासातलो सगळ्यात लांब लचक षटकार मारणारा खेळाडू दर्शन बांदेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो एक स्टार खेळाडू, लांब लचक षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध, 16 चेंडूत 25 धावांची गरज. नितेश राऊळचो एक सुंदर षटकार या सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत. दरम्यान फुल टॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन अलॉंग विथ द कार्पेट जेका म्हटलं जातं. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक करता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 15 चेंडू 23 धावा. विजयाचं लक्ष हळूहळू थोडासा समीप येताना 24 धावा पूर्ण झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 16 चेंडू 15 चेंडू 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावांची गरज. यावेळी लॉफ्टेड शॉट खेळण्याचा इरादा होतो, पण कौतुक करूचा लागत सुहासचा. कारण ज्यावेळी दर्शनची बॅकलिफ्ट दर्शनच्या खांद्याच्या वर गेली तेव्हाच सुहासने ओळखल्यान या चेंडूवर काहीतरी वेगळा होता. चेंडू थोडंसं गती परिवर्तनाचा ऑफस्टंपच्या बाहेर आणि टायमिंग न झाल्यामुळे बॅटची आतली कड घेऊन चेंडू विकेटकीपर शरदच्या दिशेन. चेंडू निर्धाव. 13 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडू नंतर सामनो रंगतदार स्थितीत. 13 चेंडू 22 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना भूमी स्ट्रायकर संघ बांदेश्वर बांदा संघाविरुद्ध. यावेळी जोरदार अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडंसं कमी झालेलं. ओव्हरथ्रो बॅकअप खूपच सुंदर. दुसऱ्या रनचा इरादो स्ट्रायकर एंडच्या दिशेन. डिरेक्ट हिटची गरज असताना थोडंसं दिशाहीन थ्रो आणि या चेंडूवर परत एकदा 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट खूपच सुंदर.
रामदास परब यांची कमेंट, सिंधुदुर्ग नगरीची मानाची स्पर्धा, अतिशय सुंदर आयोजन, तसे समालोचन पण खूपच सुंदर. धन्यवाद रामदास परब सर, आपले सुद्धा आम्ही छत्रपती चषकाच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतोय. खूपच सुंदर कमेंट. आमच्याशी जोडले जा. tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या चांगल्या कमेंट वाचून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. श्रीकांत गिरकर यांचे कमेंट येते, अप्रतिम छत्रपती चषक 2023. धन्यवाद श्रीकांत सर, आपलं सुद्धा स्वागत. 12 चेंडूंचो खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. विजय आणि पराभव यामध्ये उभो असा तो दर्शन बांदेकर. नितेश राऊळचो एक षटकार सामन्याचो रंग बदलण्यासाठी पुरेसो ठरतलो की दुसऱ्या बाजून दर्शन बांदेकर कॅप्टन्स नॉक देतलो, ठरवणारो हो सामनो. आज गुरुप्रसाद कडसून खूप अपेक्षा होते. एक षटकार मारून गुरुप्रसादने अपेक्षा सुद्धा उंचावलेले. गोमंतक भूमीचं पूर्वाचो ह्यो स्टार खेळाडू सिंधुदुर्गाच्या मैदानावर सुद्धा अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवले, खास करून मालवण बोर्डिंग मैदानावरचो कोकण प्रीमियर लीगचो उत्कृष्ट फलंदाज ह्यो किताब आणि कुडाळच्या मैदानावर मिल्लत चषकाचो आदर्श खेळाडू. बिग बॅशच्या मोठ्या स्पर्धेत सुद्धा ज्या खेळाडून गोव्याचो झेंडू फडकवलो असो गुरुप्रसाद आरोस्कर आज मैदानावर खेळताना दिसलो. आणि त्याचबरोबर भूमी स्ट्रायकर संघाच्या वतीन गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू मालवण बोर्डिंग मैदानावर सुपर ओव्हरचो सामनो गाजवणारो खेळाडू. कृष्णा सातपुतेचे विकेट आतापर्यंत 2 पेक्षा जास्त वेळा घेणारो गोमंतक भूमीचो ह्यो एकमात्र खेळाडू म्हटला तर वावग्या ठराचा नाही. 4 षटकांचो खेळ समाप्त. 12 चेंडू 20 धावांची गरज. धावफलक 3 बाद 27 रन्सावर. बॉलिंग मार्कवर परत एकदा अबू भडगावकर. यावेळी एंड चेंज करून अबूसाठी गोलंदाजीची जबाबदारी. महत्त्वाचा षटक, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यात सेकंड लास्ट ओव्हरमध्ये सामन्यांचा निकाल बऱ्याच वेळा लागता आणि या सामन्याचा निकाल सुद्धा अबूच्या या षटकातच ठरात असा वाटता. ह्यो सामनो झुकतलो बांदेश्वर बांदा संघाच्या दिशेन की भूमी स्ट्रायकर संघाच्या दिशेन. कैलासवासी गीतेश गावडे स्टँडकडून बॉलिंग मार्कवर अबू भडगावकर. वेगवान चेंडू, खूपच वेगवान. ओमकारचो इरादो होतो स्ट्राईक रोटेट करण्याचो, पण थाय पॅडवर बसलेलो चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. कैलासवासी गीतेश गावडे आणि बांदेश्वर बांदा, सगळ्या बांदावासियांचे या स्पर्धेच्या निमित्तान मी मनपूर्वक आभार मानेन. कदाचित आभार मानून तुमका परक्या करण्याचं हे सोय नाही असा, पण ज्यावेळी गीतेशला शोधण्यासाठी सगळे वेंगुर्ला वासीय 8 दिवस मेहनत घेत होते, त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमचे सगळा बांदावासीय, बांदा शहरातले सगळे ग्रामस्थ, सगळे व्यापारी, खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार असत. शब्दातून हे आभार व्यक्त होणं खूप कठीण असा, पण त्या 8 दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे बांदावासीय वेंगुर्लावासियांच्या पाठीशी उभे राहिले. कोण पाण्याचो बॉक्स घेऊन यायचो, कोण सामोशाचो बॉक्स घेऊन यायचो, कोण नाश्ता घेऊन यायचो, कोण थंडा घेऊन यायचो. खाण्याच्या आणि पिण्याच्या अवस्थेत कोण नव्हते, पण तरीसुद्धा शरीराची भूक म्हणून बांदावासीय या सगळ्या वेंगुर्लावासियांच्या पाठीशी उभे राहिलेले ते 8 दिवस कधीही न विसरण्यासारखे. धन्यवाद सगळ्या बांदावासियांचे मनपूर्वक आभार. एकेरी धावेनीची जी गोष्ट भूमी स्ट्रायकर संघाच्या पाठीराख्यांका बघूची होती ती गोष्ट स्ट्राईक रोटेट. एकेरी धावेनीची धावफलक 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रिक्वायर्ड रन रेट 11.40. पण दर्शन बांदेकरसाठी मात्र ह्या रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा सणायचा. दर्शन बांदेकरसाठी जेमतेम 3 फटक्यांचो खेळ शिल्लक, कारण 10 चेंडू 19 धावांची गरज. दुसऱ्या बाजून अबू भडगावकरसाठी मात्र कसोटीचो काळ. खूप मोठा अनुभव असा या 2 खेळाडूंबरोबर. दर्शन बांदेकर आणि अबू भडगावकर या 2ही खेळाडूंकडे टेनिस क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेटचा सुद्धा मोठा अनुभव, आणि त्यामुळे हे दोघं एकमेकांच्या विरोधात काय करतले ह्या दोघांका बऱ्यापैकी माहिती. थोडक्यात काय तर कोणाच्या अळवा किती खाज असा ह्या दोघांका पुरेपूर माहिती. आखोटप्प्याच्या चेंडूवर परत एक पूल करण्याचो फट इरादो होतो दर्शनचो. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावेनीची धावफलक थोडंसं बदलताना 29 रन्सावर. आता 9 चेंडू 18 धावा. परत एकदा ओमकार स्ट्रायकर यांच्या दिशेन. एकोणतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामनो रंगतदार स्थितीत. 47 धावांचो पाठलाग होतलो की नाही होतलो ह्या सांगणं थोडासा कठीणच होता, आणि त्यामुळेच सकाळच्या सत्रात ह्यो धावसंख्या कमी धावसंख्येचो सामनो सुद्धा रंगतदार स्थितीत. ओमकार देऊलकर स्ट्रायकर एंडवर.
फुलटॉस फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि जी चूक ओमकारकडून होणं अपेक्षित नव्हता ती चूक खराब चेंडूवर एक महत्वाची सफलता अबू भडगावकर आपल्या संघासाठी मिळवून देताना फुलटॉस विकेट डीजे इंच्या या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघा खूपच सुंदर कॅमेरावर फुलटॉस होतो अबूचो फुलटॉस चेंडू बघून वाटता मोह होता मोठ्या फटक्याचो पण फुलटॉस अबू भडगावकरचो इतको वेगवान होतो की स्थिरावण्याची संधी नव्हती बॅट मिडल तर झालो चेंडू पण त्यानंतर एकमात्र खेळाडू जो फाईन लेगच्या दिशेने त्या खेळाडूच्या अगदी सुरक्षित हातात कोकणी किडा कमेंट येत आहे कुणाल दाते सरांचं समालोचन ऐकायला मजा येते तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मालवणी समालोचन ऐकायला वेगळीच मजा येते धन्यवाद कोकणी किडा म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं आठवतं असे बरेच किडे आमच्यात सुद्धा असतात आणि ते किडे जर असले तरच आपण काहीतरी जगा वेगळा करू शकतो धन्यवाद भावेश मेतर सुंदर समालोचन आणि आमच्या गौरव सावंतची सुंदर कॅमेरा क्वालिटी आणि असेच स्पर्धा दाखवा आमका सुंदर आयोजन माझ्यासोबत ओमकार परब धन्यवाद ओमकार परब धन्यवाद भावेश मेतर आपले सुद्धा मनपूर्वक आभार परत एकदा मैदानाच्या दिशेने 29 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 47 पाठलाग घुंगरू मैदानावर आणि इल्याच वाजवलेले घुंगरू डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या कपळावरसून टांगा पलटी घोडे फरार डायरेक्ट चंद्रार सदा स्फोट षटकार हे करासाठी गाणं आमच्या डीजे मसूरकरांचा सुद्धा खूपच सुंदर घासलेट घालून गाडीपूर डायरेक्ट चंद्रार गौरेश नागवेकर उर्फ गुंगरू स्पीड स्टार ऑफ पेडणे मैदानावर आज बॅटच्या सहाय्यान कमाल करताना त्यानंतर मात्र एक फसलेलो फटको लॉंगॉनचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली घटकेर ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी गौरेशची कामगिरी अबूच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्या पाठोपाठ एक फुल टॉस विकेट साठी सुद्धा बक्षिस असत मैदानाच्या बाहेर षटकाराचा रूपांतर जर तुम्ही झेलात केलात तर एक सुंदर थम्सअप कोल्ड्रिंकची बॉटल तुमच्यासाठी 1.5 लिटर थंड असा बाकीची सोय मात्र तुमची तुम्ही करा 6 चेंडू 12 रन्सांची गरज धावसंख्या 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात पंचांची खुणा येता बघूया आमच्या तिसऱ्या पंचांपर्यंत ती सांगितली जातली आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होतली 6 चेंडू 12 धावा आणि निर्धारित वेळेत क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 षटका म्हणजे 5 षटका पूर्ण करू न शकल्यामुळे क्षेत्ररक्षणाची मर्यादा या शेवटच्या षटकासाठी 38 सर्कलच्या बाहेर 5 ऐवजी 4 खेळाडू लागतले हे काही महत्त्वाचे नियम काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नियम आपण बघितले क्रिकेटला जवळपास 150 वर्ष लिखित स्वरूपाचे इतिहास असत पण टाइम आउट होणारो आंतरराष्ट्रीय स्तरावरचो एंजेलो मॅथ्यूज यो पहिलो खेळाडू हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जो टाइम आउटचा नियम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी यापूर्वी काय होतो नियम तर कॅप्टनचा मानधन कमी केला जायचा त्यामुळे कॅप्टनला काय तशी काळजी नसायची मानधनच किती मिळतात त्याच्यातले जाऊन किती येतले पण आता मात्र खूपच तोट्याचा व्यवहार 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरीत 5 ऐवजी 4 खेळाडू आणि हे 4 खेळाडू तुमका दिसतले बघा दर्शन बांदेकरसाठी ही पर्वणी लॉंग ऑफच्या दिशेने एक लॉंग ऑनच्या दिशेने डीप मिड विकेटच्या दिशेने आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 चेंडू 12 धावांची गरज
शेवटच्या षटकाची गोलंदाजी. दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर आणि ह्या दोन कॅप्टनच्या शर्यतीत भूमी सायकरचो कॅप्टन थोडंसं भारी ठरताना पहिलो षटकार माटवा वरसून सदा स्पोर्ट षटकार. डीजे हे दोन गुणवान खेळाडू एकमेकांच्या समोर. दोनही कॅप्टन सागर मोरिये बांदेश्वर बांदा संघाचो कर्णधार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा भूमी दर्शन बांदेकरची कमाल. दर्शन बांदेकरच्या या फलंदाजीवर सामन्याचा रंग ठरतलो, सामन्याचा निकाल ठरतलो आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये 6 धावांची गरज. परत एकदा फटको दर्शन बांदेकरचो मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून सलग दुसरो सदा स्पोर्ट षटकार आणि या सलग 2 षटकारांनिशी भूमी सायकर संघ आजच्या दिवसात पहिलो धावांचो पाठलाग करून आजच्या दिवसात विजयी सलामी देताना अभिनंदन भूमी सायकर, अभिनंदन दर्शन बांदेकर. सागर मोरिये बांदेश्वर बांदा तुमच्या दुसऱ्या सामन्यासाठी तुमका शुभेच्छा देऊन घेऊन जात आहे आजच्या दिवसातलो दुसरो सामनो छत्रपती मित्र मंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2023 चौथ्या दिवसातील दुसरा सामना. एम्पायर जिम कुडाळ संघासाठी मयूर जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय क्षेत्राक्षण आणि पीके स्पोर्ट रेडी संघ गौरेश कांबळीच्या नेतृत्वाखाली संघ करतोय प्रथम फलंदाजी. कशा प्रकारे असेल ही फलंदाजी आणि कशा प्रकारे असेल एम्पायर जिमची गोलंदाजी आणि क्षेत्राक्षण हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज अशोक नाईक सर, सचिन सावंत सर आणि समीर पांढरे सर. या दरम्याने या सामन्यातील सर्व षटकार ज्यांनी प्रायोजित केले ते सदा स्पोर्ट चे मालक आमचे मित्रवर्य सदा धुरी यांचा